मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आपण थांबलेलो आहे मित्रांनो मँगलोर मध्ये. मी जस्ट आता एक व्हिडिओ बघितला इंस्टाग्राम वरती आणि स्वतः सांगतो मित्रांनो, एक क्लिक झालं की नाही आता आपल्याला युट्यूबला व्हिडिओ बनावाच लागतो. ह्याच वेळेला आत्ताच्या आत्ता काय झालंय माहितीये का, एक साधारण 5 वाजेची गोष्ट सांगतो तुम्हाला. मँगलोर मध्ये एक ट्रान्सपोर्ट आहे MG लॉजिस्टिक म्हणून, त्याला कंटेनर पिकअप पाहिजे होती. त्यानं एक कोल्हापूर MH10, त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार मी कारण मला पण नाव नाही माहिती त्यांचं. तर काय झालं, JNPTचा माल निघाला, 300 किलो माल होता मित्रांनो. तर MG वाल्यानं ह्या गाडीवाल्याला काय बोलला की दादा तुला उद्या सकाळी 10 वाजता गाडी भरायची आहे आणि 24 तासामध्ये JNPT ला गाडी टच करायची. मित्रांनो 1100 किलोमीटर नॉन स्टॉप गाडी चालवत न्यायची आणि 24 तास. किती 24 तास कशाला बोलतात? ह्या 24 तासामध्ये त्यांना जेवायचं नाही, टॉयलेट बाथरूमला थांबायचं नाही, डोळा पण नाही झाकायचा. बरं, डोळा नाही झाकला मग त्याच्याकडनं काय होणार, ऍक्सिडेंट होणार. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी स्वतः ड्रायव्हर आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड बघू शकता मित्रांनो. मी स्वतः बोलेरो पिकअप चालवतोय. माझा सरळ रूल आहे, भाई तेरा मटेरियल अर्जंट है, मेरे से अर्जंट जाना नहीं होगा, तेरा माल खाली कर ले. आणि मित्रांनो आम्ही ड्रायव्हर लोक आमच्या जीवाची थोडीही काळजी न करता तुमचा माल अर्जंटली पोहोच करतो. त्याबद्दल इनाम तर काय भेटत नाही, कारण की आम्हाला तुमच्या मालाची काळजी आहे, त्यामुळे आम्ही रात दिवस एक करतो मित्रांनो. मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला मित्रांनो की नवनवीन ड्रायव्हर येतात या लाईन मध्ये, गाड्या पळवण्याची हौस राहते. 300 किलो माल हा गाडीला काय जास्त वजन नाही. पण मला सांगा, जर डोळा झाकला आणि ऍक्सिडेंट झाला तर जनरली पब्लिक काय बोलती माहितीये का तुम्हाला? पिलेला असेल तो. अरे काय बोलता तुम्ही? बोलताना जरा विचार करत जावा हो. प्रत्येक ड्रायव्हर बेवडाच नसतोय, त्याची परिस्थिती समजून घ्या तुम्ही. 1000 किलोमीटर 24 तास रन, त्यात 12 तास मान्य आहे मला की 600 किलोमीटर नॉन स्टॉप तो नाईटला चालू शकतो. मी मान्य करतो, मी स्वतः स्टेअरिंग वर आहे आणि हे बघू शकता तुम्ही माझं स्टेअरिंग, हे गाडीचं स्टेअरिंग आहे मित्रांनो. मला सांगा, रात्रभर जरी गाडी चालवली, विमान तर नाही येते, रेल्वे तर नाही येते किंवा जहाज नाही पाण्यातलं की उडालं फुर पोहोचलं तिथं JNPT ला, मग का गडबड करताय पार्टीवाल्यांना तुम्ही पण? कारण काय होतंय, तुम्हाला भाड्याची गाडी भाड्यानं चालवली, त्या ड्रायव्हरची किंवा त्या गाडीची काही किंमत नाही का? तुम्हाला फक्त तुमच्या मालाची किंमत आहे का? हा, अरे लाजा वाटू द्या रे. तुम्ही पैसा कमावलेला बसलेली मान्य, तुम्ही आम्हाला भाडं देता, आम्ही काय तुमचा माल फुकट नेत नाही, पण ड्रायव्हरची इज्जत करायला शिका. आणि काय माहितीये का, ज्याला नीट शंभूड पुसता येत नाही ना, तो सुद्धा बोलतो अय भाईंचो नीट गाडी चालव, ही बोलायची भाषा झाली. अभद्र भाषा वापरू नका ड्रायव्हर लोकांसाठी, कारण की तो अक्षरशः त्याची पूर्ण फॅमिली बॅक साईडला सोडून तो त्याच्यासाठी देश सेवेसाठी गाडी चालवणं हा काही स्वतःचा व्यवसाय नाही मित्रांनो, ही एक देश सेवा आहे. तुम्ही पाठीमागेही बघितलं असं, केंद्र सरकारनं एक निर्णय आणला होता, जर ड्रायव्हर कडनं ऍक्सिडेंट झाला 10 लाख रुपये जुर्माना, 7 वर्ष सजा. सगळे कायदे कानून ड्रायव्हर लोकांनाच आहेत का? आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, आम्ही प्रत्येक राज्यातनं ट्रॅव्हल करतो. प्रत्येक राज्याचं टेम्पररी परमिट, म्हणजे मी 8 दिवसासाठी कर्नाटक XYZ कोणत्याही राज्यातनं जाणार आहे तर मी लिगली त्या राज्याचा टीपी काढतो, म्हणजे टेम्पररी परमिट काढतो. तरीही RTO पोलीसवाले, इन्कम टॅक्स एक्साईज वाले आम्हाला का परेशान करतात? एंट्री द्या बोलतात. किती? 50 रुपये 100 रुपये एंट्री. मी त्या बॉर्डरचं नाव नाही घेणार मित्रांनो, पण त्या दिवशी अक्षरशः खरंच असं वाटलं की ड्रायव्हर होणं म्हणजे खूप महापाप झालेलं आहे आपल्याकडनं. एंट्री 50 रुपये एंट्री नाही दिली म्हणून त्या मूर्खांनी मला काय केलंय माहितीये का, गाडी ओपन करायला लावली. गाडीत रबरी चैन भरलेली होती माझ्या. आता तो 1 टनाचा माल, 40 मीटरची चैन होती, ती रबरी चैन होती, 1 टनाचा माल. तो काय बोलला, तू एंट्री नाही दिली ना, चल पाठीमागची ताडपत्री खोल आणि मला पूर्ण माल खाली घेऊन दाखव, चोरीचा माल आहे तुझ्या गाडीत. म्हणलं साहेब माझं बिल आहे, EWA बिल आहे, इनवाइस आहे, सगळं प्रोसेस कम्प्लीट आहे, मी तुमच्या राज्यात आलोय ना, तुमचा टीपी पण काढलेला आहे, मी तुम्हाला एंट्री नाही देणार. आणि जनरली मी माझं सांगतो मित्रांनो, मी कुठेही एंट्री देत नाही. का द्यायची? अहो एक तर भाडे मोजून मोजके झालेले मित्रांनो. आणि काय झालंय माहितीये का, तुम्हाला सांगतो, एंट्रीला तुम्ही साधं समजू नका. प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक बॉर्डरला जर 50-50 रुपये असे 4-4 चेकपोस्ट लागतात मित्रांनो. जर 50-50 रुपये आपण वाटत गेलो ना, अहो ज्या टायमाला आपण ढाब्यावरती जेवायला बसतो, आपण डायरेक्टली जेवायला नाही बसत. भाऊ भाजीचा काय भाव, रोटीचा काय भाव, हे सगळं विचारतो, त्यानंतर जेवण करतो. जेवताना इंचेस एवढा सुद्धा विचार करतो आपण की 1 तंदूर 2 तंदूर शिल्लक खाल्ल्या आणि रस्त्यानं झोप जर आली तर माझी गाडी जाऊन धडकल कोणला तरी. त्यामुळं मित्रांनो ड्रायव्हरला समजून घ्या, ड्रायव्हरला विनाकारण ट्रोल करू नका. आणि मी असंख्य असे व्हिडिओ बघत राहतो मित्रांनो. मी स्वतः युट्यूबर आहे, मला मान्य आहे, तरी बी मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो. पुण्यामध्ये गाडीची तोडफोड झाली, लोणावळ्याला कोण येतो मला नाही सांगता येणार, मी त्याबद्दल बोलणार पण नाही. पण दादा तू एक ड्रायव्हर आहे, तू पण एक माणूस आहे. दुसरा जो कोणी ड्रायव्हर आलेला आहे तुझ्या भागात त्याला समजून सांग ना का भैया तुझ्याकडनं चुकलंय, पुढच्या वेळेस ही तुझ्या हातनं होता कामा नाही. या समजून सांगायच्या गोष्टी हो. मग तो आमचा सोमनाथ आवड जे बोलतो ते चुकीचं नाही बोलत की दादागिरी
दादागिरीचीच भाषा झाली सगळीकडे. पोलीस प्रशासन काय करतंय? वाहतूक संघटना एवढ्या मोठ्याल्या वाहतूक संघटना झालेल्या आहे मित्रांनो. या वाहतूक संघटना काय कामाच्या आहे? जर तुमचा पुण्यातला ड्रायव्हर लोणावळ्यामध्ये येऊन मार खातोय, बिचारा त्याची काय गलती? तो वारंवार सांगू राहिला की नाही दादा मी पॅसेंजर नाही बसवते, मी तुमचं नाश्ता करण्यासाठी थांबलोय, तरी तो ढोरावानी मारायला लागला. जनावर तुमच्यात काय फरक राहिला हो? मग राजू दीक्षित बोललाय त्याच्या भाषणामध्ये, तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा एकदा युट्यूबला, की मराठा आपस में झगडे करने में बहुत माहिर आहे. हा व्हिडिओ आहे त्याचा, मी लागलं तर त्याची क्लिप टाकतो, काय मला काय प्रॉब्लेम नाही. पण काय आपसापसात भांडताय? बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन राज्य करताय हो, ते तुम्हाला भाऊ दादा बोलतात. इव्हन आणखीन पार्ट्या वगैरे काय देत असेल काय नाही मला नाही सांगता येणार, पण ते सर्वोपरी तुमची सेवा करतात आणि तुम्ही आपल्याच्या विरोधात उभे राहतात त्यांच्यासाठी. का? आपल्या माणसाला जपा. मी बोलत नाही का तो पण आपला नाही, तो भारतीय आहे, तो माणूस आहे. माणसाना माणसासाठी उभाच राहायला पाहिजे. तर मित्रांनो, माझं जर काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये बोलण्यात किंवा यातून कोणाचं मन दुखवलं असेल तर मला माफ करा मित्रांनो. पण मला जस्ट क्लिक झालं म्हणून मी बोललोय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. डोंगरे मामा ह्या चॅनलला. जय हिंद जय भारत.